पाहू शकता जुन्या कपड्यांपासून ही गोधडी शिवलेली. या गोधडीमध्ये फक्त टी शर्ट जीन्स यापासून बनवलेली आहे आणि लेगीज पासून पण बनवलेली. याचे मी फक्त 300 रुपये घेतले. त्यानंतर तुम्हाला जर अशा गोधड्या माझ्याकडून शिवून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. वरुणी सिल्कची साडी लावलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आतमध्ये छोट्या छोट्या कपड्यांचा वापर झालेला आहे, कुठेही गोळा झाले का अजिबात नाही. फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे. आणि तुम्हाला जर अशा गोधड्या शिवायच्या असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घरच्या घरी अगदी शिवण्याची सोप्यातली सोपी मी पद्धत ठेवली म्हणजे सांगितलेली आहे. बॅक साईडने पण पाहू शकता किती मस्त आपली फिनिशिंग झालेली आहे आणि अजिबात गोळा वगैरे झाले नाही. छोट्या छोट्या कपड्यापासून टी शर्ट लेगी जीन्स यापासून न टाकून देता अशी मस्त आपली गोधडी तयार झालेली आहे. 1.5 पट्टीची गोधडी आहे, खूप छान अशी मस्त झाली. आणि तुम्हाला जर गोधड्या अशा शिवायची असेल तर आणि शिवायची असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हिडिओ बघा. तुम्हाला जर घरच्या घरी गोधड्या शिवायची असतील तर चला बघूया. आज तुम्हाला असे खूप छान आहे टी शर्टपासून लेगीजपासून जीन्स पॅन्टपासून अशी गोधडी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे कटिंग वगैरे पहिलेच मी करून घेतलेलं आहे. कटिंग गेल्याच्या व्हिडिओमध्येच त्याच्यामध्ये आणि त्या ताईंनी सर्व काहीच ना कटिंग करून दिलेले होते. अशा प्रकारे मी फोल्ड करून साडी घेतली आणि टिप मारून घेतली आणि अशा प्रकारे कट केली. आता मी साईज घेते, त्यानं 1.5 इंचाची पाहिजे होती आणि थोडं आहे ना 4-5 इंच मी जास्त असं मार्जिन घेतलेलं आहे, कारण कटिंगमध्ये वगैरे जातं कटिंग. आणि बरोबर आहे ना त्या म्हणजे दीड साईजचे असे होते, म्हणून कटिंगमध्ये थोडं मी जास्त एक्स्ट्रा धरते आणि फॉलकडची बाजू कट करून घेते, जेणेकरून खाली म्हणजे थोडी चीज वगैरे झालेली असं, म्हणून फॉलची बाजू मी पहिले कट करते. आणि अशा प्रकारे मी खाली हातरून घेते. आणि तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती आहे ना, तुम्हाला असं आत्तापर्यंत यूट्यूबवरती असा एकही व्हिडिओ आलेला नाही. छोट्या छोट्या कपड्यापासून छोट्या छोट्या टिप्सपासून मी अशा कोणीही माहिती सांगितली नाही, पण माझ्या चॅनलवरती तुम्हाला आहे ना खूप सारी माहिती मिळते आणि खूप छान छोट्या छोट्या टिप्स मिळतात. आणि नक्की फॉलो कर. जेव्हा तुम्हाला पण अशा गोधड्या शिवायची असेल तर मशीनवरती खूप छान अशा मस्त तुम्हाला माहिती पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पूर्ण तुम्हाला सांगते. आता अशा प्रकारे मी खाली साडी हातरून घेतलेल्या 4 आणि मी गोधडी हातावर काही शिवत नाही, मशीनवरती खाली फक्त हातावर शिवते. आणि जेणेकरून कसं मशीनवरती वगैरे काही टिपा म्हणजे आतला कपडा गोळा होणार नाही, म्हणून मी खाली हात शिलाई करते. मी हाताने गोधडी शिवत नाही, फक्त छोटे छोटे मोठे टिपा धागे घालण्यासाठी. बहुतेक जणांना असं वाटतं की मी हातावर गोधडी शिवते. मी हातावर गोधडी शिवत नाही, मशीनवरती शिवते. आणि प्रत्येकजण विचारतात की सुई किती नंबरची वापरते. मी सुई 18 नंबरचीच वापरते. जीन्स असो, टी शर्ट असो, लेगीज असो, सर्व काही येत नाही कपड्यांना, फक्त मी सुई 18 नंबरचीच वापरते. अशा प्रकारे खाली पाणी शिंपडून घेते बघा. असं थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं. खाली पाणी शिंपडलं काय होतं माहिती आहे का, त्याच्यावरती ज्यावेळेस आपण दुसरे कपडे हातरतो ना तर अजिबात गोळा होत नाही. मी आता पहिल्या साईडने ना म्हणजे तुम्हाला सांगते, खालून येत ना पहिलं बेडशीट हातरून घ्यायचं, जेणेकरून एका ताईने प्रश्न केलता, क्वेश्चन केलता की खाली बेडशीटच हातरून घ्यायचं का. हो, खाली बेडशीट हातरून घ्यायचं, जेणेकरून आपण छोटे छोटे कपडे असतात ना ते घसरू नये. किंवा तुमच्याकडे साड्या असतील, साड्या पण हातरू शकता, किंवा छोटे कपडे खालच्या साईडने दिसू नये म्हणून अशा प्रकारे पहिलं बेडशीट हातरून घ्यायचं, जेणेकरून आपण छोटे जरी कपडे हातरल्यानंतर असं म्हणून आणि घसरणार पण नाही. असं त्या बेडशीटाचा किंवा कपड्यांचा म्हणजे असं साड्यांचा वापर होऊ शकतो. आणि एका ताईने असा प्रश्न केला होता की तुम्ही नुसतं जीन्स पॅन्टपासून गोधडी शिवलेली दाखवा. मी अजूनपर्यंत तर त्याच्यामध्ये लहान मोठ्या साड्या म्हणजे मोठ्या साड्या किंवा बेडशीटांचा मी वापर नक्की करते. आता अशा प्रकारे पूर्ण बेडशीट वगैरे सर्व काहीच नाही हातरून घेतलेले आहे. आणि जे काही गोड्या वगैरे आलेल्या आहेत ना ते अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं. आणि साईडचा जेवढं बेडशीटाचा भाग होता ना त्याला मी कट करते. एक्स्ट्रा डबल बेडचं बेडशीट होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही कटिंग केलेलं दिसत नाही, कारण 1.5 पट्टीची गोधडी होते आणि त्या साईजमध्येच मला तेवढी साईज मला दाखवायची होते. खूप छान असं छोट्या छोट्या कपड्यांपासून आता मी पहिलेत ना जे काही आहेत ना टी शर्ट लेगीज वगैरे असे इलास्टिक म्हणजे असे लांबणारे कपडे असतात ना ते पहिलं मी अशा प्रकारे काढून घेते, जेणेकरून मला सुरुवातीला हातरलं पाहिजे, कारण ह्या साईडला शेवटी जर हातरलं तर गोळा होतं त्याच्यामध्ये. म्हणून येत ना त्या ताईंचे जेवढे दिलेले होते ना ते सर्व काहीत ना अशा कटिंग करून देते, कारण कटिंग केलेलं माझं तेवढं काम हलकं होते. तुम्हाला सांगू असे कटिंग करायचे मला कपडे आलेले आहेत ना जवळजवळ 10 गोधड्या तर नक्की आलेले आहेत बघा. आणि त्या कट करायचे इथं बघा. आता ही पण व्हाईट कलरचे लेगीज होते. अशा प्रकारे मी पहिला हातरून घेते बघा. आता किती फाटलेले लेगीज आहे तरी पण त्याच्यामध्ये चालते. आणि तुम्हाला सांगते खूप छोट्या छोट्या टिप्स देते, नक्की फॉलो करत जेव्हा तुम्हाला म्हणजे उपयोगी पडत असेल तर. आणि व्हिडिओ आहेत ना शेवटपर्यंत बघत जावा, कारण शेवटपर्यंत बघितलं ना खूप लोकांपर्यंत पोहोचतं व्हिडिओ. आणि तुम्ही जर स्किप केल्यानंतर जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही व्हिडिओ, त्यामुळे शेवटपर्यंत बघत जावा. आता अशा प्रकारे मी खाली टी शर्टचं आहेत ना ते खाली हातरून घेते बघा. आता टी शर्टच्या बाह्या वगैरे त्या ताईने सर्व काहीत ना काढून घेतलेले होते. अशा प्रकारे खूप छान असं कटिंग केलं, कारण तेवढंच कटिंग केलं ना माझं पण काम कमी होतं.
आणि खूप हाताला असे फोड आलेले आहेत, म्हणजे असे घट्ट पडलेत कापून. आता टी शर्टचे असे सिंगल भाग केले ते अशा प्रकारे पहिलं हातरून घेते बघा. तर अशा प्रकारे पूर्ण प्लेन एकावर एक असं हातरून घ्यायचं. गॅप अजिबात दिसू द्यायचा नाही. आणि जर एकावर एक नाही हातरणार तर सरकताना म्हणजे जेव्हा शिलाई आपण मारतो ना त्या सरकतं कापड आणि गॅप दिसतो. मग अशा प्रकारे आता हे तर या साईडला आता शेवटचा भाग होता मग त्या साईडला असं सरळ पट्टी करून घेतली आणि जे बाह्याचं होतं ना गळाबाही त्या साईडला आतमध्ये हातरून दिलेला आहे. आणि ह्या साईडला परत दुसरे आहेत ना अशा प्रकारे टी शर्ट एकावर एक असे हातरून घ्यायचे बघा. तुम्हाला दिसतं फिनिशिंग वगैरे अजिबात नाही. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला दिसतात. आता मी हे टी शर्टचे वगैरे छोटे कपडे आहेत ना तरी पण टाकले म्हणजे गोदरी एक नंबर झाली. फक्त शेवटचे जे पॅन्ट टाकले होते ना ते पॅन्टचे ना थोडासा गोळा म्हणजे एका ठिकाणीच गोळा झालेला आहे. आता तुम्हाला दिसतच असेल कशी फिनिशिंग वगैरे दिसते ते. आता हातरल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का कुठे गोळा झालेलं का? अजिबात नाही. आणि एकावर एक अशा प्रकारे हातरलेलं आहे. आता ही साईडने जी ओपन दिसते ना त्या साईडने मी पूर्ण पॅन्टचे कपडे हातरून घेणार. जीन्स पॅन्ट म्हणजे जीन्स पॅन्ट आहे, साधे पॅन्ट आहेत अशा. आणि अशा प्रकारे मी त्याच्यावरती हातरून घेते. आणि काय टी शर्ट मी त्याच्यामध्ये शोधून काढलं. एक निघत होते टी शर्ट. अशा प्रकारे ते पण टी शर्ट आहेत ना अशा प्रकारे एक हातरून घेतलेला आहे. आता अशा प्रकारे जीन्स होते ते कॉटनचे जीन्स होते ते अशा प्रकारे एकावर एक हातरले. आणि मी कटिंग करायला लावलं. त्यांनी काय केलं माहिती आहे का? मग नुसते शिलाई काढायला लावले. त्यांनी एवढे छोटे भाग केले ना. आता हे थोडेसे कोणाचे चुने आलेले होते ते अशा प्रकारे चुने असं सिंगल भाग केलेले होते त्यामुळे जरा गोळा प्रॉब्लेम होता. अखंड भाग हे असे चालत नाही. पूर्ण प्लेन कपकट काही गोळत नाही. आता तरी एकावर एक अशा अजिबात हात एकीकडं कमराचा भाग केला एखाद्या असं गोळा जरी झाला ना थोडंफार तर अजिबात एवढं हे होत नाही. गॅप अजिबात ठेवायचा नाही. एकावर एक थोडं आलं तरी चालतं पण गॅप अजिबात दिसला नाही पाहिजे म्हणून मी त्या साईडला हे केलेलं आहे. टी शर्ट कपडे हातरून घेतलेले आहेत. चला असंच माझ्या गोदरेंचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका. कमीत कमी जेवढे व्हिडिओ बघतात त्या ताईने ना शेअर नक्की करत जावा. कमेंट पण मात्र करत जावा आणि लाईक पण करत जावा कारण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा कारण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला ना खूप लोकांपर्यंत पोहोचतात. तुम्ही जर स्किप केलं ना तर जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचत नाही. त्यामुळे तुम्हाला मी माहिती सांगते कारण मी खूप म्हणजे असं ह्याच्यामागं खूप कष्ट आहे. आणि कष्टाचं मला पण वाटतं थोडंफार मला पण भेटलं पाहिजेत आणि खूप लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. ज्यांच्याकडे असे काही छोटे मोठे कपडे असतील तर त्या ताईंकडे म्हणजे असे गोदरे शिवू शकतील किंवा असा बिझनेस करू शकतील. अशा प्रकारे पहिलं खाली मी साडी हातरली होती ना त्यातलं थोडं शिल्लक राहिलेलं होतं त्या साईडने मी हातरून घेते. आता जेणेकरून वरून आहेत ना नवीन म्हणजे अखंड कपडे हवे होते. आता ही जी पहिली गोदरी शिवली होती ना त्या पहिल्या गोदरीतून असा कपडा शिल्लक राहिलेलं होते थोडी एक पट्टी ते पण अशा प्रकारे पट्टे त्याच्यामध्ये हातरून घेते बघा. अशा प्रकारे एक करून हातरून घ्यायचे पट्टे. सुरुवातीला हातरून घेते आणि ह्या साईडला मी अखंड साडी हातरणार आहे म्हणून तो सुरुवातीला छोटे पट्टे हातरून घेतले. आता मी तुम्हाला सांगते गोदरी आरामशीर 10 वर्ष म्हणून तर आरामशीर टिकते. आणि जरी वरून जरी साडी फाटली ना तर वरून जरी कवर लावायचा. अशा प्रकारे दुसरी साडी दिलेली आहे त्यांनी. अशा प्रकारे ते कट करून घेतले आणि मधने मी फोल्ड केलेले आहे. टिप मारून घेतले. परत ते साईड मोजून घ्यायची आणि परत आहेत ना 4-5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची. असं छोट्या मी टिप्स देते नक्की फॉलो करत जावा. आणि मी 4-5 इंच मार्जिन काय घेते कारण कटिंग वगैरे होत असतं त्यामुळं बरोबर अजून छोटी झाली. कस्टमर म्हणता की ताई तुम्ही गोदरी खूपच छोटी शिवली म्हणून मी मार्जिन एक्स्ट्राच घेते. अशा प्रकारचे काही तर शिल्लक राहिलेलं होता भाग त्या साडीतला तो पण अशा प्रकारे मी असं हातरून घेते. आता पाहू शकता अशा पट्ट्या साड्यांच्या दिसलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे मी हातरून घेते. आणि जर तुम्हाला माझ्याकडून गोदऱ्या शिवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करत जा. किंवा तुम्हाला गोदरी शिवताना काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर नक्कीच कमेंट करत जावा किंवा नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती नक्कीच फोन करा. तुम्हाला मी नक्कीच थोडीफार मदत म्हणजे जेणेकरून माझ्याकडून काही थोडीफार मदत होईल मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आता त्याच्यामध्ये मी शोधत होते की मला साडी पाहिजे होती तेवढ्या साईडला हातरायला त्या साईडला म्हणून मी शोधते कारण त्यांच्या पण अजून एक कपडे शिल्लक राहिलेले होते. अजून त्यांची तिसरी गोदरी होणार आहे. तिसऱ्या गोदरीचा काही व्हिडिओ येणार नाही. अशा प्रकारे मला आता एक साडी सापडली मी पहिला हातरून घेते त्याच्यामध्ये. तिसऱ्या गोदरीचा काय व्हिडिओ येणार नाही कारण माझ्याकडून मोबाईलमध्ये एवढे व्हिडिओ झालेत ना आणि त्यामुळे मी तो व्हिडिओच काढला नाही म्हणजे व्हिडिओ काढायला जागा नव्हता. त्यामुळे आता इथून पुढे ना रोज मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकत जा येऊ वगैरे नाही येऊ कारण माझा मोबाईलच मात्र हँग पडायला लागला. प्रत्येक जणांना वाटतं प्रत्येक ताईंना वाटतं की माझ्या गोदरींचा व्हिडिओ काढत जाऊ आणि प्रत्येकांचे कधी 1-2 मी गोदऱ्या शिवते किंवा 2 भरते आणि त्यामुळे ना माझा मोबाईल खूप म्हणजे असं हँग पडायला लागलेला आहे.
तर अशा प्रकारे मी खाली साडी हातरून घेतलेली आहे आणि परत आहे ना मोठी साडी हातरून घेतलेली जे ते त्यांनी वरून लावायला दिलेली होती. आणि सिल्क कॉटनमधून साडी आहे, म्हणजे कसं वेगळंच होतं ते. सिल्क पण म्हणता येईल, कॉटन पण म्हणता येईल, असं दोन्ही मिक्स ती साडी आहे. तर अशा प्रकारे जे काही चुन्या वगैरे आलेत ना, अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते माझे थोडे होईना गोदडी गोळा झाली, एका साईडलाच गोळा झाली. म्हणजे एका साईडला म्हणजे एका जे आपण चेक्स असतो म्हणजे चेक्समध्येच थोडेसे गोळा झाले. कारण जीन्स पॅन्टचा कपडा आहे ना, ते आतमध्ये एवढं जंप पकडून घेत नाही. आणि कसं काय गोळा झालं मला काही कळलंच नाही. आता त्याच्यावरचे मोठी जाड सोय घ्यायची आणि त्याच्यावर ते पूर्ण टाके घालून घ्यायचे. आता तुम्हाला मशीनवरती ना शिलाई मारताना दाखवते. आता अशा प्रकारे जाड सुईचे मोठे धागे घेतले ना, पूर्ण शिलाई एक इथे मारून घेते. आता अशा प्रकारे आता शिलाई मारून झालेली. आता एका साईडने मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. म्हणजे एक साईड पूर्ण झालेली आहे उभी. मी पहिले सुरुवातीला उभी मारून घेते, आता परत आहेत ना आडवे टिपा मारून घेते आणि अशा प्रकारे बॉक्स करून घेते. खूप छान उभे आडवे असे बॉक्स केले ना, खूप छान अशी गोदरी होते, मस्त होते चेक्समधून. आता तुम्हाला दिसते का कुठे काही गोळा झालेली नाही, फक्त एका साईडलाच गोळा झाली, परत काही गोळा झालेली नाही. चला अशा प्रकारे एक एक धागेत ना ते काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे एक एक करून टिपा मारून घ्यायच्या. बघा पाहू शकता आपली फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही. चेक्स असे खूप छान असे मस्त गोदरी होणार आहे. आणि खालून चांगले म्हणजे अशी खाली नॉर्मल साडीवरून असे सिल्कमधून साडी आहे, खूप छान असे. आणि 2-2, 2.5, 3-3 इंचावरचे असे बॉक्स आहेत. बघा आता अशा प्रकारे एक एक करून ना अशा एक एक करून टिपा मारून घ्यायच्या. तुम्हाला जर माझ्या गोदऱ्या आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तुम्हाला मात्र घरी आणून द्यावं लागेल आणि घेऊन जावं लागेल. त्यातच बायका नको म्हणतात, त्यांना घरपोच सेवा हवी असतात आणि घरपोच सेवा असं काही होत नाही. आता तुम्हाला दाखवते, तिथं मात्र माझी गोळा थोडं काय ना गोळा झालेलं होतं, तेवढाच प्रॉब्लेम झाला होता. सुई काही म्हणजे असंही होत नव्हतं, हळू घ्यावं लागत होती कारण मला भीती वाटत होती सुई तुटायला नको. फक्त तेवढाच चौकोन चेक्स आहेत ना, तेवढाच माझा गोळा झालेला, बाकी अजिबात कुठं काही गोळा झालेला नाही. बघा आता एवढंच फक्त चौकोन तुम्हाला दाखवते गोळा झालेला आहे म्हणून वरून ठोकून घेते, प्लेन करून घेते, कारण असं चंबू दिसायला नाही पाहिजे म्हणून. चला आता हे जीन्सपासून टी-शर्टपासून लेगिन्सपासून अशी आपली गोदरी तयार झालेली आहे. तुम्हाला समजलंच असेल मी गोदऱ्यामध्ये कोणत्या कपड्यांपासून मी गोदरी शिवते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद म्हणता येईल. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. आणि ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा की मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला ताई. चला अशा प्रकारे एक एक करून टिपा मारून घ्यायच्या आणि साईडला जसं टिपा मारतील तसं माझ्यात ना धागे मात्र तुटत होते, कारण नाही ना जीन्स पॅन्टची गोदरी होती आणि त्याच्यावर एक थोर आल्यामुळे हे नव्हतं ना, सारखा धागा तुटत होता. बघा आता अशा प्रकारे एक करून ना अशा टिपा मारून घ्यायच्या, साईडने मात्र फोल्ड करायचं. आता तुम्हाला दिसते अशा प्रकारे मी टिपा मारून बघा आता मागं सरकायला मात्र हे जीन्स पॅन्टच्या आणि ह्याच्या गोदरी शिवता नाही ना जरा खूप जड होते, मशीनवरती सरकवायला वगैरे पण जरा प्रॉब्लेम होतो आणि जाड होते. आणि तुम्हाला सांगते मशीन खाली फरशीवरून किती गोदरी तुम्ही बिगर चटई टाका, न चटई टाका, अजिबात गोदरी तुम्ही कसंही फिरा काही करा, अजिबात गोळा होणार नाही गोदरी. असे जीन्स टी-शर्टपासून अशी गोदरी जाड आहे, खूप छान आहे, पण धुताना मात्र कंबर जाणार आहे. चला आता अशा मस्त आपल्या गोदऱ्या नवीन गोदऱ्या येत राहील. तर व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून एखादा त्यांना गोदरी जर शिवायची असेल किंवा शिकायची असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर त्यांना नक्की छोट्या अशा टिप्स फॉलो करायला भेटतील, म्हणजे असं माहिती भेटेल त्यांना. बघा आता जसं गोदरी जसं पुढं सरकेल ना तसं मी या साईडने काय करते, गोळा करून घेते अशा प्रकारे प्लेन. चला अशा प्रकारे एक करून टिपा मारून झाले. उभ्यांचा काही व्हिडिओ येणार नाही, पण आडव्यांसाठी व्हिडिओ मात्र नक्की घेतलेला आहे. आणि गेल्या व्हिडिओमध्ये उभ्यांचा घेतला होता, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आडव्यांचा घेतला. आडव्या टिपा मारताना बघूया. आता मी तुम्हाला गोट मारताना पुढं दाखवते, गोट कशा प्रकारे मारायचं. आणि जे तुम्हाला सांगते आता मी खाली काय कटिंग केलं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नाही. आणि पहिल्या साईडने जे एक्स्ट्रा आलेलं असताना ते सर्व काही कटिंग करून घ्यायचं आणि नंतरच गोट मारायला घ्यायचं. चला आता तुम्हाला गोट मारताना दाखवते. आता ह्याच्यावरती मी कुठलं मॅचिंग होते ते कपडा बघत होते. पहिलं ग्रीन घेतलं, पण ग्रीन काय मॅचिंग झालं नाही कारण उठून दिसलं नाही त्याच्यावरती, म्हणून परत रेड कलरचा कपडा घेतला त्याच्यावरती. तो काय मात्र उठून दिसत होता, खालून वरून दोन्हीकडूनही मॅचिंग दिसत होता. आणि खालच्या साईडने जी पिवळी साईड होती, ह्या साईडने झालं असतं मॅचिंग, पण खालच्या साईडने ना पिवळी साडी होती त्याच्यावरती ग्रीन काही एवढं मॅचिंग होत नव्हतं. आणि त्या
ते ताईंचीच साडी होती, त्या ताईंनी वरून लावलेले होते. साडीतनं एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहिलेला होता, त्याच्यावरती आहे ना मी असे त्याला गोट मारून घेते. आणि असं प्रॉब्लेम झाला, मी ब्लॅक ह्या साईडला घ्यायला पाहिजे तर रेड आलं त्या साईडने, पण जाऊ दे. अशा करून येत ना पूर्ण मी येत ना रेड कलरचे असे पहिले येत ना त्या साईडने तिन्ही गोट मारून घेतलेले आहेत. आणि शेवटचा गोटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे उलट्या साईडने मी गोट मारल्या तर 125 गोट मारून दाखवते. आणि अशा प्रकारे 1/2 इंच कपडा आतमध्ये घालून घ्यायचा, फोल्ड करायचा. अशा प्रकारे परत आहेत ना असं प्लेन पूर्ण घ्यायचं. आता मी तुम्हाला म्हणजे गोदडी भरण्यापासून आणि कसे भरण्यापासून, टिप मारण्यापासून, गोट मारण्यापर्यंत असा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आणि शेवटपर्यंत बघत जावा, व्हिडिओ फॉलो नक्की करत जावा. आणि अशा प्रकारे एक करून जसं आतमध्ये मी सारून कपडा घेत होते, प्लेन करून घेत होते, कारण अशा प्रकारे फोल्ड केलं ना कपडा आतमध्ये आणि धागे जे असतात ना एक्स्ट्रा ते धागे असे बाहेर दिसत नाही, फिनिशिंग एक नंबर दिसते. बघा, पाहू शकता. अशा प्रकारे बोट सारून घ्यायचं आणि अशा प्रकारे एक करून टिप मारून घ्यायची. बघा, आणि तुम्हाला दिसतं का कुठंही काही गोळा झालेला आहे का? नाही, अजिबात. जीन्स आणि टी शर्टपासून आणि लेगिन्सपासून मी गोदडी आज शिवलेली आहे. आणि तुम्हाला मी आज पहिल्यांदाच दाखवलेली आहे. म्हणजे याच्या आधी पण दाखवलेलं, पण एवढे जास्त कपडे त्याच्यामध्ये घातले नव्हते. 2-2, 3-3, 4-4 असे लेगिन्स असायचे, 1-1, 2-2 टी शर्ट असायचे. आज मात्र अर्धी आहेत ना लेगिन्स टी शर्टपासून अशी गोदडी शिवून झालेली. अशा प्रकारे एक साईडने आपला गोट मारून झाले तर मागं पुढं करून असं परत आहेत ना डबल टिपा मारून घ्यायच्या गोटला. कारण डबल का टिपा मारायच्या, कारण जेणेकरून थोडं कापड कुठं सुटलेलं असेल तर पहिली टिप मारताना ते त्याच्यावरती टिप आली ना तर कपडा असा छान व्यवस्थित म्हणजे बसतं, उसवत नाही गोट. अशा प्रकारे माझं गोट पूर्ण प्लेन मारून झालेलं आहे. आणि त्याला येल्लोवरती चॉकलेटी कलरचा असा गोट मारलेला आहे. मला रेड कलरचा मारायचा होता कारण उठून दिसतं, पण तसं कापड नव्हतं माझ्याकडे, साडीतनं एक्स्ट्रा शिल्लक राहिलं म्हणून ते ताईंचं होतं, थोडं मॅच होत होतं म्हणून असं मी चॉकलेटी कलरचं गोट मारून घेतलेलं आहे. चॉकलेटी का तपकिरी म्हणता येईल, शक्यतो चॉकलेटी दिसतं, याच्यामध्ये थोडं डार्क कमी दिसतोय. आणि तुम्हाला साईडने वचके दिसतच असतील तिथं मशीनच्या खाली, कारण एका दिवसामध्ये जवळजवळ 7-8 गोदडी आलेल्या आहेत. त्या दादांनी नुकतेच आणून ठेवल्या होत्या माझ्यासमोर मी गोट मारत असतानाच. बघा, पाहू शकता. अशा प्रकारे त्यांनी गोटोडे आणून ठेवलेले होते. आणि त्यांच्या आता किती गोदड्या होतील माहीत नाही, पण त्यांनी आणून ठेवलेले होते. तर एका दिवसामध्ये मी तुम्हाला सांगते 2 गोदड्या शिवण्याचा प्रयत्न करते, पण 2 गोदड्या शिवते, पण 3-4 गोदड्या नक्की एका दिवसामध्ये येतात. अशा प्रकारे आहेत ना माझं सर्व काही. आणि अशा प्रकारे आहेत ना मागं पुढं घेऊन अशा प्रकारे गोटवरती परत टिपा मारून घ्यायचे. आणि जे एक्स्ट्रा धागे आलेले होते ते पण असे कट करून घ्यायचे. बघा, आता ही गोदडी तुम्ही नाही म्हणता कमीत कमी 10 वर्ष आरामशीर टिकल. खूप छान आहे. आणि ह्या थंडीमध्ये ना तुम्हाला सांगते अजिबात गोदडी थंड पडणार नाही. आणि खूप जणांच्या फरशी अशा थंड पडतात, अशा मस्त प्रकारे जाड गोदड्या शिवल्या ना अजिबात खालून थंड पडणार नाही. चला, आता तुम्हाला येत ना खाली तुम्हाला शिवल्यानंतरची गोदडीचा व्हिडिओ दाखवते. आता अशा प्रकारे आपली गोदडी शिवून झालेली आहे. किती मस्त फिनिशिंग वगैरे दिसते, पाहू शकता. आणि बघा, पाहू शकता एक नंबर फिनिशिंग तुम्हाला दिसते का? कुठेही गोळा वगैरे काही झालेली आहे का? आणि सिल्कची साडी वरून वापरलेली आहे. बघा, पाहू शकता. आणि 1.5 पट्टीची साडी गोदडी आहे. आणि उलटी साईड पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. आणि चला उलटी साईड बघा, तुम्हाला दाखवते. कुठेही गोळा वगैरे काही झाले नाही. फुलांची, आपल्या गुलाबाच्या फुलांची मस्त अशी आपली गोदडी आहे. किती मस्त चॉकलेटी कलरचा गोट मारलेला आहे. चला, म्हणजे अशाच गोदडींचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. मी असाच एक गोदडीचा नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि मस्त आपल्या अशा गोदड्यांचा आनंद लुटत राहा. किती मस्त बघा, पाहू शकता. उलटी बॅक साईड आणि अजिबात फरशीवर घसरणार नाही. चला बघा, तुम्ही आत्ता फोटो पाहू शकता. किती आपली मस्त कलरफुल झालेली आहे. 1.5 पट्टीची गोदडी आहे. आणि मी याचे 300 रुपये घेतलेले आहेत. आणि कोल्हापूरची ऑर्डर आहे. चला, बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.